और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे गुरुवारी दिनांक 19 रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले। टाळ मृदुंगाचा कल्लोळ आणि ज्ञानोबा तुकाराम असा हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारीसाठी निघालेला श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शहरात आला। भर पावसातही वैष्णवांचा अपूर्व उत्साह दिसून आला। शहराच्या प्रवेशद्वारावर अर्थात निगडीतील भक्तिशक्ती चौक ते आकुर्डी विठ्ठल रुक्मिणी मंदिर या पालखी मार्गावर अपूर्व उत्साह दिसून आला। स्वागताच्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला। यावेळी विश्व श्रीराम सेना, विश्व मैत्री संघ, विश्व श्रीराम सिंग संघटन, नारी शक्ती संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, PCDA, इंडियन मेडिकल असोसिएशन, पिंपरी चिंचवड भोसरी शाखा, सर्व डॉक्टर असोसिएशन तर्फे त्याचप्रमाणे अनेक संस्थांनी पालखीचे स्वागत केले। वाटते तुझ्या पायीची पुन्हा वीट मी वहावी, घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी। जय घोष तुझ्या नावाचा गर्जतो नित्य कीर्तनी, घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, रुक्मिणी कांत विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, राधे श्याम विठ्ठला, सीताराम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, द्वारकेचा राजा तू पंढरीच्या पाटला, रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, गोपाळपुरी गोपाळा सवे रमला शिवा विठ्ठला, गाई चारायाला नाही दमला तू विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, दिंडुरवणी महान तीर्थ लोह दंड विठ्ठला, पाण्याचा झरा तिथे वाहतो या विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरि ओम विठ्ठला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारी निमित्त आपल्या आकुर्डी विभागामध्ये पालखी येत असते आणि त्याचप्रमाणे आपले आकुर्डी
दत्तवाडी विभागातील सर्व नागरिक व भक्तगण त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात. आणि त्याचप्रमाणे आज पावसामुळे बरेचसे जरा म्हणजे पालखी थोडीशी उशिरा येते असं दिसतंय, पण जो उत्साह जो आहे नागरिकांमध्ये तो कायम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. राधे श्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. द्वारकेचा राजा तू पंढरीच्या पाटला. रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. कुठं आलात तुम्ही? पंढरपूरला आलो. कधी निघालात? कधी निघालात? आम्ही 8 दिवस पूर्वी निघालो. 8 दिवसापासून काही त्रास? काय नाही त्रास. भक्तिमय वातावरण सगळं छान आहे. आनंदच आनंद. आनंदच आनंद. त्याच्यामध्ये जातो तुम्हाला देतो मी. आषाढ़ी एकादशी के उपलक्ष्य में संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की पालकी देहू गांव से निकलकर पंढरपुर के जिसमें हजारों ही लाखों की संख्या में जन सैलाब भक्तों का महाकुंभ के रूप में आज दूसरा दिन है और यहाँ से गुजरती है। इस उपलक्ष्य में विश्व श्री राम सेना सामाजिक संगठन, विश्व मैत्री संघ, पिंपरी चिंचवड डॉक्टर एसोसिएशन की ओर से प्रत्येक वर्ष के भांति इस वर्ष भी हम लोग अन्नदान, फरारदान और जो यहाँ पे जो वारकरी जा रहे हैं उन्हें किसी प्रकार से तकलीफ ना हो
वैद्यकीय तकलीफ न हो, इस उपलक्ष्य में हम वहाँ पे डॉक्टरों के द्वारा सेवा दी जाती है, उनको दवाई दी जाती है और इसके साथ विश्व श्री राम सेना का एम्बुलेंस साथ साथ चलता रहता है। आज पिछले 30 से 40 वर्षों में हम वारकरी जो भक्त हैं, जो पंढरपुर की यात्रा में जा रहे हैं, उनकी सेवा के लिए यहाँ पे हम लोग उपस्थित रहते हैं और यह एक भव्य सनातन काल से चला आ रहा, 500-600 वर्षों से चला आ रहा एक परंपरा है। आज 340वां वर्ष है। संत तुकाराम जो संत श्रेष्ठ हैं, उनकी पालकी यहाँ से गुजरती है और बड़े ही भाव से, बड़े ही सभी धर्मों के संप्रदाय के लोग, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, सभी लोग उनकी सेवा करते हैं। यह एक सामाजिक एकता, सामाजिक संस्कृति और सनातन परंपरा का एक महायज्ञ है और एक महाकुंभ है। भाई को, लोगों को आप क्या संदेश देना चाहेंगे इसके आगे? आज मैं आपको बताना चाहूंगा कि प्रांतवाद और भाषावाद ये एक मुद्दा भारत में बनता जा रहा है, लेकिन इस कार्यक्रम को, इस वारकरियों लोगों का जो पैदल यात्रा है, जो यात्रा है, इसको देखते हुए हमें ऐसा लग रहा है कि इस तरह से कार्यक्रमों के माध्यम से हम संसार में अच्छा एक उपमा दे सकते हैं, एक मैसेज दे सकते हैं कि किस तरह से हमें समाज में रहना चाहिए। आज यहाँ पर सभी धर्मों के लोग, सभी संप्रदाय के लोग यहाँ उपस्थित हैं। यूपी के हों, बिहार के हो, महाराष्ट्र हो, गुजरात हो, साउथ हो, सभी लोग यहाँ आते हैं और अपनी भाव को प्रकट करते हैं। हम आपको बताना चाहेंगे कि प्रांतवाद जो एक नया मुद्दा बनता जा रहा है, भाषावाद एक जो नया मुद्दा बनता जा रहा है, इसको हम इस त्योहार से, और ये हम किसी भी भाषा के हों और कहीं के भी हो, किसी भी प्रांत के हों, लेकिन हमें वहाँ की, हम जहाँ भी जाएं, वहाँ की जो संस्कृति है, वहाँ का जो भाषा है, उसका हमें पालन करना चाहिए और यहाँ महाराष्ट्र की जो संस्कृति है उसका हमें पालन करना चाहिए, ताकि हम लोगों के बीच में एक सौहार्द आ सके, हम लोगों के बीच में एक प्रकार से प्रेम भाव बढ़ सके, क्योंकि जहाँ पर एकता होता है वहीं विकास होता है। हमें सभी भाषाओं का, सभी के संस्कृतियों का, चाहे महाराष्ट्र की संस्कृति हो, चाहे महाराष्ट्र का भाषा हो, चाहे यूपी की भाषा हो, चाहे वहाँ के, भारत की किसी भी राज्य का भाषा हो, हमें उसका सम्मान करना चाहिए। वो भाषा हमें आनी चाहिए। यदि हम उस क्षेत्र में हैं तो उस भाषा को हमें समझना जरूरी है, उसके बोलचाल की भाषा में भी लाना जरूरी है। यह राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय एकात्मता और भारत की समृद्धि और वैश्विक, जिसे हम विश्व गुरु के रूप में अपने आप को देखते हैं, उसके लिए अति आवश्यक है। धन्यवाद। ये थे हमारे साथ में लाल बाबू गुप्ता जी, जो कि विश्व श्री राम सेना के अध्यक्ष है और उनका कार्य बहुत बड़ा है और इसी तरह से वो हर साल यहाँ पर कार्यक्रम में अपने योगदान देते हैं। गोपाळपुरी गोपाळा सवे रमला शिवा विठ्ठला, नमस्कार, मी माजी नगरसेवक प्रसाद शंकर शेट्टी। आज आम्ही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आज जे आकुडी गावात पदार्पण होते, त्या सोहळ्याचं आम्ही आज स्वागत करण्यासाठी इथे जमलेलो आहे आणि त्यामध्ये लाल गुप्ता आहेत, तसंच अक्रम शेख आहेत। त्या सर्व टीमनी आज त्या वारकरींसाठी जे काही आपल्या समाजासाठी जे जमेल ते प्रयत्न केलेले आहेत, त्यांना मदत करण्याचं, आणि असंच उपक्रम दरवर्षी करण्यात येत आहे आणि यापुढेही असंच उपक्रम या वारकरींसाठी आम्ही करत राहू। धन्यवाद। जय श्री राम कृष्ण हरि। पिछले 20 वर्षों से श्री विश्व मैत्री संघ, विश्व श्री राम सेना और पिंपरी चिंचवड़ आरोग्य मंत्रालय की तरफ से हम वारकरी जो भाई बंधु हैं उनका हम सेवा कर रहे हैं। ये जो समय है, ये मौसम, ये वारकरी समाज, जो वारकरी भाई बंधु हैं जिन्हें ये बड़ी यात्रा करके पंढरपुर पहुंचना है, वो मौसम के अनुकूल समय, उनके स्वास्थ्य के अनुकूल ये मौसम नहीं होने की वजह से उनके बीमार पड़ने की संभावना बहुत अधिक होती है। इसलिए हम यहाँ पर हर साल पिछले 20 वर्षों से स्वास्थ्य शिविर का आयोजन करते हैं, जिससे वारकरी भाई बंधुओं का हम बीपी और जो कफ सिरप है, पैरासीटामोल, बुखार, बदन दर्द, स्वास्थ्य संबंधी जितने भी उनको जरूरतें होती हैं, जो आगे रास्ते में उनको जरूरत पड़ेगी, जो औषधि, उसके लिए हम मुफ्त औषध वाटप करते हैं। पिंपरी चिंचवड़ स्वास्थ्य मंत्रालय और विश्व मैत्री संघ, विश्व श्री राम संघ सामाजिक संगठन, विश्व श्री राम सेना सामाजिक संगठन के द्वारा
हम वारकरी भाई बंधु को जितना हो सके उतना हम मदद करने की, स्वास्थ्य से वो किसी प्रकार की बाधा ना हो, इसके लिए हम उनको दवाई औषधि का वाटप करते हैं। या बाबा कुठे कुठे आले तुम्ही? माजलगाव हे माझला कुठे आहे ते जानकर का? नाही भवन पासरूल करायचे कुठे आलं ते? बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये आले. ते कसे आले? तुमचा ग्रुप आहे का कसे तुम्ही एकटे आले? नाही दिल्लीमध्ये आलो, पण मी एकटाच रुकलो. येणेकडे कुंकर गेले, मला मिळत नाही. रस्ता चुकलो तुम्ही? हो. आता किती लोक होते तुमच्या बरोबर? लय मध्ये येतं आमचे दिल्लीचं पाठवलं. कुठं जाणार आहे तुम्ही? ठिकाणच मला माहित नाही, कुठे मी नवीनच आले. आता हे लोक कुठे चालले? एवढी गर्दी चालली आहे, भक्तांचा सैलाब चालू आहे. आता कुठं माहिती आहे कुठे चाललंय? कुठं तरी ठिकाणाला कुठे थांबवलं, पण काय करा मग आता. आपण कुठून आलाय? माजलगाव, बीड जिल्हा. भगवान बाबा पातोडकर, म्हातारा बाबा पातोडकर. पांडुरंगाच्या दर्शनाला लोक चालले. हो, तुम्ही जावा. मग जाऊ का? कसं पांडुरंग नेईन तसं जाऊ. ओके, धन्यवाद. ओके या या नमस्कार मावळी. कुठं आला तुम्ही? वारी झालो. अच्छा, वारीला आले. एकटे का तुम्ही? नाही, दिंडी आहे. तुम्ही ग्रुप आहे का तुमचा? आखी दिंडीचे. अच्छा, पण आता दिंडी जेव्हा गेली. किती लोक आहे तुमच्या दिंडीमध्ये? किती लोक आहे आता? 83 लोक होती. 83 लोक. आता किती वर्ष झालं तुम्ही आता दिंडीला निघाले? दिंडी 30 वर्ष झालं. 30 वर्ष झालं. हो. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही एवढं मोठं यात्रा करताय, कसं वाटतं? समाधान. गोपाळपुरी गोपाळा सवे रमला शिवा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. नमस्कार. इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखा, PCDA आणि सर्वच डॉक्टर असोसिएशन तर्फे सर्व भक्त वारकरी लोकांचं हार्दिक स्वागत. इथे आम्ही एक आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, मेडिकल कॅम्प, जे सगळं मोफत आहे. सगळ्या वारकऱ्यांसाठी सेवा उपलब्ध आहे. औषधं वाटप आहे. पाय दुखणे, काही इजा झाली असेल, ड्रेसिंगची सोय, या सगळ्या सोयी ज्या आहेत ते आम्ही इथे या कॅम्प मध्ये आम्ही पुरवलं जातो. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने मी येथे वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी येथे आगमन होणार आहे. विश्व श्रीराम सेनेच्या मदतीने आम्ही दरवर्षी येथे हा प्रोग्राम वारकऱ्यांच्या सेवेसाठी जो करतोय, तर पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन व सर्व डॉक्टर्स इथे नेहमी आम्ही या कार्यक्रमाला हजर असतो. वारकऱ्यांना औषधे, त्यांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांना दिली जातात. त्यांचे प्रॉब्लेम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांना इथे विश्व श्रीराम सेनेतर्फे फळांचे वाटपही केले जाते आणि बिस्किटांचे वाटप केले जाते. दरवर्षी ह्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचे सहभागी सगळे डॉक्टर्स खूप आनंदाने आणि उत्साहाने ते सहभागी होतात. विश्व श्रीराम सेनेचा नेहमीच आम्हाला ह्या उपक्रमात पुढाकार राहिलेला आहे आणि त्यांच्यामुळे हे सगळं सहजासहजी शक्य होत आहे. मी डॉक्टर शीतल झांबरे. माझं कन्सल्टिंग होमिओपॅथ आहे आणि माझं क्लिनिक आहे आणि इथे आम्ही सेवा देत आहे त्याचं फ्रॉम PCDA आणि IMA थ्रू आणि तोंडगावकर हॉस्पिटल. तिथे एवढं भक्तिमय झालेलं वातावरण आहे. तिथे आम्ही मेडिकल सेवा देतोय, काही पॅकेजेस देतोय स्नॅक्सचे आणि इथले सर्व लहान मोठी एवढे भक्तिमय लोक पाहून आम्ही सुद्धा भक्तिमय झालोय. सर्व वारकरी भक्तांचे खूप स्वागत करते. आजचा दिवस खूप सुंदर आहे. सगळे वातावरण खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतंय. खूप छान, सगळे लोक खूप मजा येते. आम्ही खूप एन्जॉय करतो. नमस्कार, रामकृष्ण हरी. आपण आलेला अकोडी नगरामध्ये जिज्ञासा या मुलांनी भरवलेला कॅम्पला भेट देण्यासाठी. नमस्कार, रामकृष्ण हरी. जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या
11 वर्षामध्ये आपण आषाढी वारी वैद्यकीय उपक्रम राबवत असतो, ज्यामध्ये आपण वेगवेगळे वैद्यकीय कॅम्प्स घेतो आणि त्यासोबतच आपण पदसेवा व विविध जनजागृती कार्यक्रम घेत असतो. 14 विद्यार्थ्यांपासून 2014ला सुरू झालेला हा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेला कार्यक्रम आज कमीत कमी 3000 विद्यार्थी सेवा देत दरवर्षी आपण 1 लाख विद्यार्थ्यांना 1 लाख वारकऱ्यांना आपण त्यांची सेवा करत असतो. नमस्कार. ह्याला किती स्टुडंट पार्टिसिपेट झाले ते सांगू शकता का? हा कार्यक्रम निगडीपासून सुरू होतो तर पंढरपूर पर्यंत सगळे वैद्यकीय विद्यार्थी याला सेवा देतात. तर आता निगडीला आकुर्डी आयुर्वेद महाविद्यालय, DY पाटील आयुर्वेद महाविद्यालय व लोकमान्य होमिओपॅथी महाविद्यालय असे एकूण 211 विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि कमीत कमी 1000 ते 2000 वारकऱ्यांची सेवा आम्ही इथे करू. धन्यवाद. सर नमस्ते. आपण हा उपक्रम कधीपासून राबवताय आणि ह्यात किती विद्यार्थ्यांनी सहभागी झाले ते फक्त तुम्ही एकदा सांगा. अभाविकच्या वतीने 2014 पासूनचा जिज्ञासा आणि आपला जिज्ञासा एक आयाम आहे आणि ह्या आयामामध्ये वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी एकत्रित येऊन हा काम करतात. पंढरीच्या भेटीला जाणारे जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी सेवा आणि त्यांच्या स्वरूपामध्ये देव आपल्याला मिळेल आणि त्यांची सेवा लाभेल म्हणून हे सगळे विद्यार्थी एकत्रित येऊन हा काम करतात. आणि या वर्षी सुद्धा 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत आणि अभाविक नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो समाजाचा, विद्यार्थ्यांचा. आणि यावर्षी आणखी स्पेशल आहे आपल्याकडे कारण की एवढे संकट येत आहेत. सध्या इंद्रायणीला पूर आलेला आहे, पाऊस येत आहे बाहेर. व्यवस्था आपण खूप छान केला होता पण पावसामुळे थोड्या गोष्टी प्रॉब्लेम झालेला आहे. तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी हार नाही मानली आणि इथं सेट लावून व्यवस्थितपणे या गोष्टी इथं केलेल्या आहे, राबवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की वारकऱ्यांची बरोबरपणे सेवा होत चाललेली आहे. एक विद्यार्थी असेल का विद्यार्थिनी असेल उत्तम पद्धतीने त्यांचं काम करत आहे. मेडिकल फील्डचा असो नसो सगळे एकत्रित येऊन हा काम करत आहेत. सो खूप आनंद होत आहे की नवीन पिढी काहीतरी छान काम करत आहे म्हणून. धन्यवाद. वाटते तुझ्या पायीची पुन्हा वीट मी वहावी, घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी. तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी. जय घोष तुझ्या नावाचा गर्जतो नित्य कीर्तनी, घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी. तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.